नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे मार्फत तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न होता की आमच्या कॅटेगरीसमोर त्या ठिकाणी इनव्हॅलिड एनसीएल किंवा इनव्हॅलिड डोमोसाईल अशा प्रकारचे रिमार्क त्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत. तर आमचं एच-एम-एल बदलू शकतो का? किंवा ज्याही विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या नावासमोर रिमार्क आलेला नसेल, अशा देखील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आमचा एच-एम-एल बदलू शकतो का? तर त्या अनुषंगानं आपण थोडक्यात हा विषय मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता या विद्यार्थ्यांसमोर कन्व्हर्टेड असं नाव आलेलं आहे. आता या विद्यार्थ्याची कॅटेगरी कोणती हे आपल्या या ठिकाणी लक्षात येत नाहीये. ओके. त्याच्यानंतर इनव्हॅलिड डोमोसाईल असल्या कारणानं OMS म्हणजेच आउट ऑफ महाराष्ट्र असं त्याचा अर्थ होतो. आणि आउट ऑफ महाराष्ट्र कन्व्हर्टेड म्हणजेच या विद्यार्थ्याचं महाराष्ट्राचं डोमोसाईल जे आहे हे त्या ठिकाणी सिटीशननं रिजेक्ट केलेलं आहे. तर मग या विद्यार्थ्याला काय करावं लागेल, तर तो जो काही ग्रायमन्स पिरियड आहे त्या पिरियडमध्ये तुम्हाला जे काही अप्रिशिएट डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे आणि आणि जो काही ग्रायमन्स आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सीईटी सेलने कॅटेगरी नाकारलेले असे किती विद्यार्थी आहेत? ओके. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की टोटल 2680 विद्यार्थी आहेत. या 2680 विद्यार्थ्याची कॅटेगरी सीईटी सेलनं त्या ठिकाणी नाकारलेली आहे. ओके. आता या 2680 पैकी किती विद्यार्थी त्या ठिकाणी एमबीबीएसच्या कॉम्पिटिशनमध्ये असेल? आता टोटल रजिस्ट्रेशन एमबीबीएस बीडीएस कोर्ससाठीचे किती झालेले आहे? जवळपास 34,000च्या आसपास रजिस्ट्रेशन झालेत. तर या 34,000 पैकी 2600 विद्यार्थ्यांची कॅटेगरी जरी नाकारली गेलेली असेल, ते इनव्हॅलिड डोमोसाईल किंवा इनव्हॅलिड एनसीएल असेल या कारणामुळे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. हे सर्व 2680 विद्यार्थी एमबीबीएसच्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत का? तर अजिबात नाही आहे. 2680 पैकी आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्यांचा 7500 पेक्षा कमी एच-एम-एल असेल, जनरल एच-एम-एल म्हणजे आपण जर ओपन कॅटेगरी EWS, त्याच्यानंतर आपण ओबीसी असेल, एसीबीसी, त्याच्यानंतर NTC NTD या कॅटेगरीचा जर आपण विचार केला, ओके, तर 7500 पेक्षा जर कमी एच-एम-एल असेल, जनरल एच-एम-एल, तर या विद्यार्थ्यांचा एमबीबीएसला कुठं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागतोय. तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर 7500 पर्यंत किती विद्यार्थ्यांच्या नावासमोर कन्व्हर्टेड असा आलेला आहे, म्हणजे कन्व्हर्टेड किती वेळेस आलेला आहे हे जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2680 विद्यार्थ्यांपैकी फक्त 229 असे विद्यार्थी आहे 7500 पैकी, ओके, ज्यांच्या नावासमोर त्या ठिकाणी कन्व्हर्टेड आलेला आहे. म्हणजे एमबीबीएसच्या कॉम्पिटिशनमध्ये असलेले विद्यार्थी किती आहेत ज्यांच्या नावासमोर कन्व्हर्टेड आलेलं आहे? तर ते फक्त त्या ठिकाणी 229 एवढे आहेत. आता हे संपूर्ण 229 जे काही विद्यार्थी असेल हे एससी कॅटेगरीचे आहेत का? तर असं नाहीये, सर्व कॅटेगरीचे आहेत. परंतु आता इनव्हॅलिड एनसीएल आपण जर मॅक्झिमम रिमार्क बघितला तर इनव्हॅलिड एनसीएल हा रिमार्क त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणजेच एनसीएल कोणासाठी लागू असतं हे जर आपण विचारात घेतलं तर एससी आणि एसटी कॅटेगरी वगळता इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी एनसीएल लागू असतं. म्हणजेच एससी आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर इनव्हॅलिड एनसीएल असा रिमार्क येण्याचं काही कारण नाही. या विद्यार्थ्यांसमोर फक्त इनव्हॅलिड डोमोसाईल आणि OMS असाच रिमार्क त्या ठिकाणी येऊ शकतो. ओके. म्हणजेच एससी आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जो काही एच-एम-एल आहे यामध्ये फारसा बदल होणार नाही, कारण इनव्हॅलिड डोमोसाईल हे त्या ठिकाणी रिमार्क खूपच कमी विद्यार्थ्यांना आलेला आहे. म्हणजे आपला जो काही कॅटेगरी एच-एम-एल आहे हा एससी एसटी साठी बदलणार नाही. फार क्वचित त्या ठिकाणी बदल होऊ शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी एक 10 ते 15 कॅटेगरी रँकनं त्या ठिकाणी बदल होऊ शकतो, फारसा बदल होणार नाही.
मात्र आपण या ठिकाणी इकडे जर बघितलं, ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एनसीएल लागू आहे अशा विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर ओबीसी, एससीबीसी, एनटीसी, एनटीडी, एनटीपी म्हणजे इतर ज्या काही कॅटेगरी आहे ज्यांना एनसीएल लागू आहे अशा विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी एसएमएल मध्ये 100% बदल होणार आहे. मग किती बदल होऊ शकतो? म्हणजे फर्स्ट आपण या ठिकाणी जर एक गोष्ट विचारात घेतली तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमच्या नावासमोर जरी इनव्हॅलिड एनसीएल हे रिमार्क आलेलं असेल किंवा इनव्हॅलिड डोमोसाईल ओएमएस असं रिमार्क त्या ठिकाणी आलेलं असेल तरी सुद्धा तुमचा जनरल एसएमएल आलेला आहे तुमच्या समोर. म्हणजे त्या ठिकाणी जो काही नंबर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा जो काही सिरियल नंबर आहे या ठिकाणी सिरियल नंबर, हा सिरियल नंबर तुम्हाला भेटलेला आहे का? तर 100% सिरियल नंबर भेटला. म्हणजे जनरल एसएमएल चेंज होणार आहे का? तर अजिबात नाहीये. एसएमएल चेंज होईल तो फक्त कॅटेगरी एसएमएल चेंज होईल, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्व कॅटेगरीचा चेंज होणार नाही. ज्यांना एनसीएल लागू आहे अशा विद्यार्थ्यांचा चेंज होईल. आणि जरी तो झाला तर एमबीबीएस साठी किती एसएमएल चेंज होऊ शकतो? आता 229 विद्यार्थी असे आहेत ज्यांच्या नावासमोर एनसीएल आलेला, इनव्हॅलिड एनसीएल आहे, रिमार्क आलेला आहे, त्यांची कॅटेगरी दाखवत नाहीये. ज्यांना कन्व्हर्टेड असा रिमार्क आलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कॅटेगरी दाखवत नाहीये, ओपन मध्ये ते कन्वर्ट झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, 229 विद्यार्थ्यांसमोर जरी इनव्हॅलिड एनसीएल आलेलं असेल, कन्व्हर्टेड असं रिमार्क आलेलं असेल, हे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी एमबीबीच्या कॉम्पिटिशन मध्ये 229 विद्यार्थी एमबीबीच्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत. आणि सर्व कॅटेगरी मिळून आहे, एससी एसटी कॅटेगरी जर आपण वगळली तर बाकी इतर ज्या काही कॅटेगरी आहे हे विद्यार्थी या सर्व कॅटेगरीमध्ये डिवाइड होणार आहेत. एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससीबीसी, ओबीसी या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी हे विद्यार्थी डिवाइड होणार आहे. आणि त्यामुळं तुमचा जो काही एसएमएल आहे, कॅटेगरी एसएमएल, हा जरी बदलणार असेल तो मात्र 200 किंवा 500. आता काही विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कॉल आलेला होता, सर आमचा 500 ने एसएमएल चेंज होईल काय किंवा 200 होईल काय? असं होणार नाही. एक 10, 20 किंवा 40 किंवा मॅक्झिमम 50 पर्यंत तुमच्या कॅटेगरीसाठी कॅटेगरी एसएमएल बदलू शकतो. ओबीसी असेल तर एक 50 पर्यंत मॅक्झिमम कॅटेगरी एसएमएल मध्ये बदल होऊ शकतो. फारसा बदल या ठिकाणी होणार नाही. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ही गोष्ट त्या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायची आहे. कसल्याही प्रकारची काळजी करण्याचं काम नाही. ग्रॅज्युएशन पिरियडमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जे काही व्हॅलिड डॉक्युमेंट्स असेल ते अपलोड करायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एनसीएलची पावती अपलोड केलेली होती अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं व्हॅलिड एनसीएल त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे, ग्रॅज्युएशन सबमिट करायचं आहे. आणि जी काही फायनल मेरिट लिस्ट येईल त्यामध्ये तुमची कॅटेगरी नक्कीच त्या ठिकाणी दाखवणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे त्या ठिकाणी आम्हाला कमेंट करून सांगा. इतर गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. आणि कमेंट, तुमचे काही डाऊट असेल तर ते कमेंटमध्ये त्या ठिकाणी नक्की विचारा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.